नमस्कार, आपण पाहत आहात ओम टीव्ही न्यूज। कराड तालुक्यातील उमरज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचं समोर आलं आहे। पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री एकाच रात्री तब्बल 6 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सोमवारी पहाटे 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही चोरीची मालिका घडली असून चोरट्यांनी सुमारे तासभर परिसरात वावरत दुकाने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी प्रथम ओम मेडिकलचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत सुमारे 10,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली। त्यानंतर शेजारील सिद्धनाथ मेडिकलची 2 कुलपे तोडून शटर उघडण्यात आले आणि दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत 3 ते 4,000 रुपयांची चिल्लर व किरकोळ साहित्य चोरून नेले आहे। याच परिसरातील जी मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून मोबाईल ॲक्सेसरीज व काही मोबाईल चोरट्यांनी चोरून नेले। तर श्री गजानन मेडिकलचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात चोरटे अपयशी ठरले। तसेच रुद्र पान शॉप आणि पायोनियर मेडिकलची ही कुलपे तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकारात 3 चोरटे परिसरात वावरताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। विशेष म्हणजे या परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची, मात्र अलीकडे ती बंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। यापूर्वी 15 दिवसांपूर्वी उमरज येथे एका ज्वेलरचे सुमारे 25 लाख रुपयांच्या मुद्देमालाची बॅग चोरट्यांनी लंपास केली होती। त्या घटनेतील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसताना आता पुन्हा 6 दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे उमरज पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। ओम टीव्ही न्यूजसाठी प्रवीण कांबळे, उमरज।